आषाढी वारी 2025 शांतीपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पाडण्याकरता अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये अवैध दारू निर्मिती या भागात छापा कारवाई करून हातभट्टी दारूची वाहतूक होणार नाही याकरता कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशित केले होते। त्याप्रमाणे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर काल 26 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे 4 पथके तयार करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांनी मुळेगाव तांडा येथे हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री होत असलेल्या ठिकाणांची माहिती काढून एकूण 4 अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणी छापे मारून विक्री होत असलेल्या ठिकाणांची माहिती काढून हातभट्टी दारू तयार करण्याकरता लागणारा गुळ मिश्रित रसायन साठा तयार हातभट्टी दारू असा एकूण 127 बॅरल मधील 25,400 लिटर गुळ मिश्रित रसायन 155 लिटर तयार हातभट्टी दारू मिळून आल्याने जागीच नाश करून कारवाई करण्यात आली। तसेच सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात नातेपुते, माळशिरस, अकलूज, वेळापूर, पंढरपूर आदी ठिकाणी पालखी मार्गावर चालणाऱ्या अवैध दारू विक्रीच्या एकूण 10 केसेस करून 22,896 रुपये किमतीचा देशी विदेशी दारू आणि हातभट्टी दारू साठा जप्त करून एकूण 10 आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे। याप्रमाणे एकूण 14 केसेस दाखल करून 10,33,996 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। संपूर्ण आषाढी वारी कालावधीमध्ये अवैध दारू धंद्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून वारंवार गुन्हे करणाऱ्या इसमांविरुद्ध कडक प्रतिबंध करण्यात येणार आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बायकर, नागनाथ कोणे, विजय शिंदे, सूरज निंबाळकर यांच्या पथकात सदरची कारवाई केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।